अमळनेर तालुक्यात महिना संपत आला तरी अद्याप शहरातील रेशन दुकानात धान्य उपलब्ध नाही। महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा फरफट होत आहे। नेहमीप्रमाणे या महिन्यातही रेशन दुकानात अजूनही धान्यसाठा पोहोचलेला नाही। जिल्हा गोडाऊन मधून होणारा माल पुरवठा वारंवार उशिराच होतो, यामुळे रेशन दुकानातील कामकाज ठप्प झाले। चोपडा तालुक्यातील अडावत येथे कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने सुमारे 1 हेक्टरवरील मक्का जळून खाक झाला। यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 3 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना 22 रोजी दुपारच्या सुमारास घडली। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला। काश्मीर मधील पहलगाम येथील हल्ल्याच्या विविध स्तरावरून निषेध करण्यात येत आहे। दहशतवाद्यांना पसणाऱ्या पाकिस्तानचा आता अंतिम हिशेब करण्याची वेळ आली आहे, अशा तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे। गुरुवारी विविध ठिकाणी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जामनेर व धरण गावात शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आले। पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 54 वरील बाबडेनाग फाट्याजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास बस व टँकर यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने 9 जण जखमी झाल्याची घटना घडली। चोपडा तालुक्यात पंकज विद्यालयात माझी शाळा सुंदर शाळा अभियान पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला। शेतीच्या हिस्से वाटणीवरून अनेकदा वाफ उफाळून अप्रिय घटना घडतात। अशा घटनांना लगाम लावण्यासाठी शासनाकडून सलोख योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून जमिनीचे वाद मिटवणाऱ्यांना अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे। आता या योजनेला 2 वर्षासाठी मुदतवाढ मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे। चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड परिसरात उन्हाळी हंगामातील ज्वारी, बाजरी, मक्का ही पिके 15 ते 20 दिवसापासून कापणीवर आली आहेत। मात्र मंजुराअभावी अजूनही काढणीवर आलेली पिके शेतामध्येच उभी आहेत। गावात मध्य प्रदेशातील 150-200 आदिवासी मजूर महिनाभरापासून मुक्कामी आहेत। पारोळा तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे मंगळवारी फिरती लोक अदालत व विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। लोक अदालतीचे पॅनल प्रमुख न्यायाधीश MS काझी हे होते। पॅनल पंच म्हणून एड भूषण माने यांनी काम पाहिले। अमळनेर तालुक्यात वेरूळ ते पुणे जिजाऊ रथ यात्रेचे अमळनेरात विविध समाज बांधवांतर्फे स्वागत करण्यात आले। चाळीसगाव तालुक्यात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 1000 सीडबॉक्स व रोपाची निर्मिती करण्यात आली। सध्या सर्वत्र लग्न सराईचा धुमधडाका सुरू आहे। तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचला। शहरासह ग्रामीण भागात भर दुपारी वाद्यावर नाचत नवरदेवाच्या वराती निघतात। यावेळी उकाड्याने वऱ्हाडी मंडळी व नातेवाईक घामाघूम होतात। या रखरखीत उन्हामुळे अनेकांना फटका बसतो। याबाबत काळजी घ्यावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले। जामनेर तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तळेगाव येथे शिवार फेरी घेण्यात आली। यात योजनेची माहिती, मिळणारे लाभ व शेतकऱ्यांची होणारी उन्नती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। एरंडोल येथे शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व सचिव रूपा शास्त्री यांनी मार्गदर्शन केले। जळगावात श्रम साधना ट्रस्ट संस्थेला CBSE अभ्यासक्रमाची इंग्रजी माध्यमाची शाळा SSBT अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय परिसर बांबोरी येथे सुरू करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे। उन्हाळ्यात सातपुड्यातील असलेले बहुतांश नैसर्गिक पाणीसाठे आटू लागले आहेत। त्यातच दररोज जंगलात मोठ्या प्रमाणात लागणारा वडवा व वृक्षतोड यामुळे सातपुड्यातील वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले। अनेक प्राणी हे नागरी वस्त्याकडे धाव घेत आहेत। त्यामुळे जंगलातील अतिक्रमणे काढून कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी होत आहे।